नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मागील भागात आपण 2.5 एकरावर ॲडव्हान्टा 756 मुरघासासाठी आणि 2.5 एकर ॲडव्हान्टा 741 दाण्यासाठी मक्याची पेरणी केली होती. आज त्या पेरणीनंतरची पहिली मोठी अपडेट घेऊन आलो आहोत. सध्या शेतात सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू आहे, तो म्हणजे मक्याची उगवण. अनेक नवीन शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की मका पेरल्यानंतर किती दिवसांनी उगवतो. साधारणपणे जमिनीत पुरेसा ओलावा असेल, तापमान योग्य असेल आणि बियाण्याची गुणवत्ता चांगली असेल तर पेरणीनंतर 5व्या दिवसापासून मक्याची उगवण सुरू होते. त्यानंतर 5वा आणि 6वा दिवस संपेपर्यंत बहुतांश शेतात उगवण पूर्ण झालेली दिसते. पण प्रत्येक वेळी परिस्थिती सारखी नसते. जर पाऊस उशिरा झाला, जमिनीत ओलावा कमी असेल, जाड काळी जमीन असेल किंवा हवामानात बदल झाला असेल तर 6व्या ते 7व्या दिवसापासून उगवण सुरू होते. त्यामुळे 5व्या दिवशी संपूर्ण शेत उगवले नाही म्हणून घाबरण्याची गरज नसते. आमच्या शेतातही आता सुंदर उगवण सुरू झाले आहे. काही रंगामध्ये रोपे आधीच बाहेर आलेले आहेत, तर काही ठिकाणी अजूनही उगवण सुरू आहे. पुढील 2 ते 3 दिवसात संपूर्ण शेत हिरवेगार होईल अशी अपेक्षा आहे. पेरणी वेळीच शेतामध्ये फुल ओल होती, जमिनीत ओलावा टिकून होता आणि उगवणीसाठी पोषक वातावरण तयार आहे. त्यामुळे उगवण सुरू झालेले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला या टप्प्यावर एकच आनंद असतो की रांगांमधून एकसारखी हिरवी रोपे बाहेर येताना पाहण्याचा. यावेळी आम्ही पेरणीमध्ये एक छोटा प्रयोगही केला आहे. नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळा पर्याय वापरला असून त्याचे परिणाम जसे दिसतील तसे प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडणार आहोत. यावर्षी आम्ही रासायनिक खताऐवजी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी याचा वापर आम्ही केला आहे. तर त्याचा परिणाम काय होतो हे संपूर्ण आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत. आता पुढील टप्पा म्हणजे उगवण पूर्ण झाल्यानंतर तण व्यवस्थापन. योग्य वेळेत तणनाशक फवारणी केली तर सुरुवातीच्या वाढीमध्ये पिकाला मोठा फायदा होतो. त्या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओही आम्ही घेऊन येणार आहोत. त्यानंतर खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, पिकाची वाढ, रोग किडीचे निरीक्षण आणि शेवटी कापणीपर्यंतचा प्रत्येक टप्पा तुम्हाला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. आमचा प्रयत्न फक्त व्हिडिओ बनवण्याचा नाही, तर आमच्या शेतात जे काही घडत आहे ते जसंच्या तसं तुमच्यासमोर मांडण्याचं आहे. यश मिळाले तर तेही दाखवू आणि अडचणी आल्या तर त्याही अडचणी आम्ही लपवणार नाही. जर तुम्हीही यावर्षी मका लावला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या शेतात कितव्या दिवशी उगवण सुरू झाली आणि तुमच्याकडे पाऊस आहे का हेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कोणता वाण लावला आहे आणि उगवण कशी आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण तणनाशक फवारणी आणि मक्याच्या सुरुवातीच्या वाढीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.